सिंधुदुर्गामध्ये 400हून अधिक साकव हे नादुरुस्त असल्याचं समोर आलंय। नादुरुस्त साकव वापरू नका, जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केलं। पुणे येथील दुर्घटना घडल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालंय। पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीनं ऑनलाईन बैठक घेऊन जिल्ह्यातील साकवांचा आढावा घेतला आणि यामध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे। ते म्हणजे जिल्ह्यातील 813 साकवांपैकी तब्बल 400हून अधिक, निम्म्यापेक्षा जास्त साकव हे नादुरुस्त असल्याची माहिती कळते आहे। सदर साकवांचा वापर करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी जिल्हावासियांना केलं आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण 813 आपल्याकडे साकव सगळे बांधून झालेले आहे। त्यापैकी साधारण 400 साकव आपल्याला नादुरुस्त आहेत किंवा खराब झालेले आहेत आणि या खराब झालेल्या साकवांचा वापर लोकांनी करू नये। घटना घडून पण त्यात पुण्याचं काही उद्योग होण्यापेक्षा जर आपण वापरचा बंद केला तर मला ते योग्य राहील। त्या दुरुस्त करण्याच्या बाबतीमध्ये आपण शासनाकडे पैसे मागतो आहोत। पैसे आले की आपण दुरुस्त पण करून घेऊ, पण तोपर्यंत जे नादुरुस्त आहेत त्यावर त्याचा वापर त्या लोकांनी कमी करावा अशी मी लोकांना आवाहन करतो।